तर आजची रेसिपी सांगते मला सुषमा दीदी, कारण की मी कधी बनवले नाही आहेत. 10 मिनटं रेस्ट नंतर आता मी हे गोळे पण बनवून घेतलेत. तर झालेला आहे मस्त. तर हे बघा गाईज, माझे ठेपले बनवून रेडी आहेत. एवढे असे एकदम मऊ लुसलुशीत. आणि हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग मी चालू करते डायरेक्ट संध्याकाळच्या 7 वाजता, कारण आताच मी ऑफिसमधून आले आणि सकाळपासून मी ब्लॉगच बनवला नाही आहे. तर आताच आली आहे आणि मी आधी चहा करते मस्त गरम गरम, आणि येताना मी वडापाव पण घेऊन आली आहे, तर तो खाते. चला. असं बारीक बारीक चिरून घ्यायची मेथी, कारण की मी आज थेपले बनवते ना, त्यासाठी. चला, माझं झालं आहे कट करून, अशी बारीक बारीक कट केली आहे. आता चहा वगैरे पिऊन पण झाला माझा, आणि थोडंफार काम पण केलं जेवणाची तयारी करण्यासाठी. तर त्यासाठी आज तर माझा विचार आहे थेपले बनवायचं, तर त्यासाठी मी मेथी वगैरे चिरून वगैरे ठेवले आता. आणि आता कामावर जाऊन येते, आधी काम करते आणि मग येऊन फटाफट बनवते गरमागरम थेपले. चला, निघते आधी. हिरो चला, मित्र आले. पीठ घरी तर आले मी आता, आणि काम करायला स्टार्ट करते फटाफट. जेवण बनवते आणि आधी तर फ्रेश होते, चेंज करते आणि मग भेटते तुम्हाला. फ्रेश तर झाले, आधी पीठ चाळून घेते. हे नशीब मगाशी त्यांनी काढून ठेवलं. या हिरोला तर भूक लागली. मी इथे बनवायला घेतलेलं, पण आता भूक लागली आहे, तर मी पावभाजी जी होती ती देते आता त्याला गरम करून. दिली होती आज पावभाजी, तीच गरम करते आणि देते. आणि चपाती पण आहे, ती देते. भातडाळ पण आहे, भातडाळ पण ठेवलं आहे, तर भातडाळ हे सगळं त्याला देते आणि मी मस्त थेपले बनवते. चला, माझी भाजी तर झाली गरम. घे स्पून. ह्याचं जेवण होईल आता, तोपर्यंत मी माझी ही तयारी घेतली आहे करायला, ती सगळी करते. तर त्याच्यासाठी फर्स्टली तर मी हा पीठ, मस्त गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मेथी मी ॲड करते. जास्त आपलं पीठ टाकावं, एक तर पहिला बर बघ आधी मिक्स करून बघ. लागेल ना. तर गाईज, मला जरा पीठ कमी पडलंय, तर सारणाला ठेव फक्त, बाकी घेऊन टाक. एवढं नाही लागणार ना एवढं. तर आजची रेसिपी सांगते मला सुषमा दीदी, कारण की मी कधी बनवले नाही आहेत मेथीचे थेपले, तर आज मी बनवते. हां, तर याच्यामध्ये काय ॲड करायचं? मसाले घे. ओके, मसाले तूच टाक. आणि हाताने टाकू का? हे नाही करायला मग. नाही. तर आहे, हां, 1 चम्मच जिरं, नंतर मीठ चवीनुसार, स्वादानुसार मीठ. गुळाचे पाणी. गुळाचं पाणी मी करते. या धना पावडर ही टाकली ती. हां, गरम मसाला थोडासा, हळदी. तिखट आहे कसं आहे?
तिखट गोड आहे. नाही एवढं तिखट Medium आहे ना? medium. तर मी माझी मिरची पावडर टाकते घरची. अद्रक लसूण तीळ घे. आता हे टाकलं अद्रक लसूण मी 1 चम्मच अद्रक लसूण. आमचा हात चम्मच आहे. 1 चम्मचच येतात नाही ना तिथे बघ. मी आधी वापरलं ते मला माहिती आहे. ते तिकडे उडालं. ठीक आहे ना गाईज, हे पहिल्यांदा बनवते ना मी, तर ठीक आहे. आणि हे वाईट तीळ. आता याच्यामध्ये अजून मिरची ग्रेट. ओके. तर यामध्ये किती घेऊ मिरच्या? 2 तरी. काहीच माझ्याकडे मिरचीची पेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी आता मिरची ग्रेट करून टाकते. तर गाईज बाकी सगळं तर टाकलेलं आणि गुळाचं पाणी मी आता बनवलं आहे. त्याही गुळाचं पाणी टाकते आणि दही. तर गाईज याच्यामध्ये 2 चम्मच दही टाकते मी. डन. आता मळून घेतो पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून. तर फायनली थोडं पीठ तर मळून झालं आहे. आता थोडं ह्याच्यामध्ये ऑइल टाकते मी. टाकू 2 मिनिट ठेवा. किती टाकू? घे तूच. पीठ तर मळून झालं आहे आणि आता 10 मिनटाच्या रेस्टसाठी ठेवलं आहे. मग नंतर मग थेपले बनवून देईन. तर गाईज 10 मिनटं रेस्ट नंतर आता मी हे गोळे पण बनवून घेतलेत आणि चला आता मी लाटून घेते फटाफट. असं मस्त. तर गाईज अशा प्रकारे माझं लाटून झालं. आता मी शिकवते आहे. बोल. तर गाईज आता याला मी तव्यावर टाकलं मस्तपैकी. आणि फर्स्ट टाईम मी गुजराती स्टाईलचे थेपले बनवते. बाकी कधी बनवले नाहीत. मम्मीने बनवले पण असे नव्हते बनवले ते, म्हणजे गोड आणि तिखट मिक्स. तर मी फर्स्ट टाईम बनवते. एवढे बनवून झालेत आता. हे एवढी एक साईड शेकली की सेकंड साईडला टाकायचं आणि मग तेल सोडायचं साईडने. तर थेपल्यांना थोडं जास्तच तेल यूज होतं. आणि मग पलटायचं आणि सेम सेकंड साईडने पण. आता हे मध्ये तेल लावून घेते थेपल्याला. थेपला कधी सुका नाही राहायला पाहिजे, म्हणजे जास्त ऑइली पण नको पाहिजे असेल तर करू शकतो. मला नाही आवडत जास्त ऑइली, पण फर्स्ट टाईम मी जास्त ऑइलमध्ये बनवते. अरे काय झालं माझा पचका. तर हे झालेलं आहे मस्त. तर हे बघा गाईज माझे थेपले बनवून रेडी आहेत. एवढे असे एकदम मऊ लुसलुशीत. आणि हे मी फर्स्ट टाईम गुजराती स्टाईलमध्ये बनवलेत, गोड वगैरे टाकून. तर आता खाऊन पण बघितले मी. हे बघा किती मऊ लुसलुशीत आहेत, एकदम भारी. आणि खायला पण तुम्ही ह्या लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता, दह्यावर. खूप सारे प्रकार आहेत, ह्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो. आणि चहामध्ये तर अमेझिंग लागतात. मला तर हे जास्त करून चहामध्ये आणि दह्याबरोबर आवडतात. तर चला तुम्ही पण बनवा, ट्राय करा ही रेसिपी मी दाखवलेली. माझ्या पद्धतीने, म्हणजे ही गुजराती स्टाईल आहे.
मी बनवते स्पेशली मी दरवेळेला जे बनवते ते फक्त तिखट वगैरे असतात, तसेवाले थेपले बनवते. हे थोडे मी गुळाचा पाक म्हणजे गुळाचं पाणी टाकून बनवले, तर ते गोड झालेत थोडे, तर छान लागतात. खाऊन बघा कधी. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल, माझे ब्लॉग्स आवडत असतील सगळेच, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन, बाय. या धना बडीशेप, धना पावडर. धना पावडर, गरम आहे ना. या धना पावडर हे टाकली